नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार, लाईट नसल्यामुळे तुम्हाला म्हणजे तेवढं जास्त लाईट नसल्यामुळे तसं जरा हे दिसत होतं. खरं असू दे, लाईट किंवा हे जास्त मोठं नसतं. आम्ही कसं सेलिब्रेशन केलं, छोटंसं असलं तरी पण आपल्या मनाला आवडलेलं असलं त्याच्यासाठी मी साठवून आठवणी पण ठेवण्यासाठी मी ते सर्व केलं. असू दे म्हटलं आणि केले छोटं व्हिडिओ. तुम्हाला आवडलं काय ते मला प्लीज सांगा. आणि जर पहिली त्या दिवशी एक दिवस मी बीचवरती फिरायला पण गेलो होतो आणि आम्हाला सगळीकडे धावपळ आहे. तिकडं जा, इकडं जा, तिकडं जा. हे कशाला द्यायला कुकर द्यायला, इकडं जा तिकडं जा म्हणून सगळीकडे धावपळ झाली होती. आणि मग अशा प्रकारे हे करून बड्डे मी व्यवस्थित सिंपल केला. आणि मला गिफ्ट म्हणून मला गाडी पण दिली होती माझ्या मिस्टरांनी. म्हणजे नाश्त्याला त्याला आता भाकरी केलं होतं, ती भाकरी नको म्हणून त्याला आता पोहे पाहिजे म्हणून तो मला पोहे कांदा सगळं घेऊन दिला. बघायचं आम्ही काय पाहिजे तुला आता बघितला, आम्हाला कांदा पोहे सगळं द्यायला. तू म्हणजे भाकरी खात नाही, भाकरी छान लागते. हे बघा कांदा आणि हा पोहे. तू दाखवलास, मी दाखवलं एकच. असू दे, करून देतो तुला. थांब, देगडा करून देतो मी. तू दाखवतोस, ठीक आहे, दाखव. तू दाखवतोस, दाखव. हे बघा पोहे. ठीक आहे. सकाळी 7 वाजता ना समोरचा व्ह्यू असा आहे बघा. म्हणजे लवकर उठली होतं, खरं मी बाहेर आली नाही. खूप थंडी आहे ना, त्याच्यामुळे छान असं कोवळं सूर्यकिरण आमच्या म्हणजे चौकटीमधून आज पण येते घरामध्ये. पण सकाळी अंगण झाडताना एक वेगळाच आनंद मिळतो. रोज रोज तेच काम, अंगण तेच पाणी मारणं, पण मन रोज रोज वेगळं असतं. कधी आनंदात, कधी थकलेलं, कधी गोंधळलेलं. झाडू मारताना जर सगळा कचरा बाजूला होतो, तसं जर मनातले विचार पण बाजूला झाले असते ना, तर आयुष्य किती सोपं झालं असतं. आपण सगळे बाहेरून मजबूत दिसतो, पण आतून प्रत्येकजण काहीतरी झेलत असतो. म्हणून स्वतःशी कधी उदास राहू नका. जसं अंगणात रोज पाणी लागतं, तसंच मनालाही थोडी काळजी लागते. आज आम्ही साधीच रांगोळी काढते. मी रांगोळी साधीच काढते, पण डिझाईन नाही, पण मनापासून काढली. माझ्यासाठी रांगोळी म्हणजे घरात सकारात्मक आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. कधी रांगोळी नीट येत नाही, रेषा वाकड्या तिकड्या होतात, पण तरी आपण रांगोळी पूर्ण करतो, कारण परफेक्ट नसून सुंदर असते. आपलं आयुष्यही असंच आहे. सगळं सरळ, सगळं नीट होईल असंच नाही, पण जे आहे ते स्वीकारून पुढे चालत राहणं हेच खरं धैर्य आहे. मग मी रात्री भांडी घासून ठेवली होती ओट्यावरती, ती साईडला केली आणि मी कांद्याची भाजी आणि भाकरी करणार होते. मग स्वयंपाकाला सुरुवात करली. भाकरी आहे, लोक म्हणतात रोज रोज तेच, पण मला वाटतं या रोजच्या कामात आपली ओळख लपलेली असते. भाजी कापताना, पीठ मळताना मी जाणीवपूर्वक हळू काम करते, कारण घर चालवणं म्हणजे धावपळ नाही तर जबाबदारीच आहे. मग मी ते पाणी गरम करून ठेवलं होतं, ते त्या पिठामध्ये ओतून असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आणि घरात राहून काम करणं सोपं नाही ना, सुट्टी ना टाळ्या. पण लक्षात ठेवा, ज्या हातातून जेवण तयार होते ते हात कधीच छोटे नसतात. भाजी शिजवत असताना जसं आम्ही गॅस कमी जास्त कसं करतो, तसंच आयुष्य पण आहे. कधी जास्त आनंद पण असतो आणि कधी मन पण आमचं दुखलेलं असतं. अशाच प्रकारे आम्ही काय आहे, सगळ्या भाज्या मी संध्याकाळीच व्यवस्थित नीट करून ठेवते. खरं ही कांद्याची पात असते ना, ही भाजी मी कट करून ठेवत नाही. ती मी सकाळीच कट करायचा प्रयत्न करते. त्यासाठी मी लवकर 10 मिनटं उठते, कारण कांद्याची भाजी ही मी कट करून ठेवत नाही रात्री कधीच. मग माझ्याकडे असे ना एक चॉपर आहे कट करण्यासाठी. त्याच्यामध्ये मी असे कांदे पटपट कांद्याची मोठे होते ते कट त्याच्यामध्ये घालून कट केले, म्हणजे लवकर होण्यासाठी. आणि जी कांद्याची पात आहे ना, ती कट करून घेतली पटपट. मग सगळं व्यवस्थित म्हणजे ते लवकर पण होते. बघा, यंत्र आहे आम्हाला कामात. जर सकाळी गडबड असली ना, भारी आहे. मला जर किंवा रायता पिता करायचा असेल ना, झटकीपट 5 मिनटामध्ये रायता तयार होतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारे
मग मी सगळी भाजी अशी व्यवस्थित कट करून घेतली, पीठ हे करून घेतलं. मग मी पाणी पण गरम करून घेतलं होतं साधं. पहिली मी त्याच्यामध्ये मध घालून पीत होती. आता माझ्याकडे मध नाही, त्याच्यामुळे मी आता साधंच पाणी होत होतं. तिकडं साईडला मी गॅसवरती भाजी चढवली आणि इकडं मी पीठ मळायला सुरुवात केली. पीठ मळत असताना मी अनेक अशा गोष्टी जाणवतात की असं काही पण म्हणजे पटकन मी एक लोक असं थोडं पीठ मळतात आणि भाकरी करतात, तसं नाही. मी सगळी भाकरी असतात ना त्या एकदाच मी पूर्ण पीठ मळून घेते, म्हणजे मला नंतर सोपं पडते. मग जेव्हा जेव्हा भाकरी करायची असते तेव्हा थोडं थोडं मळून घेते आणि मग मी भाकरी करते. मी काय करते, भाकरी थोडी लाटून करते, थोडी बडून करते. मला जसं मनाला वाटेल ना तसं मी भाकरी करून घेते. मग पाणी लावून व्यवस्थित दोन्ही साईडला असं भाजून व्यवस्थित घेते. जसं एका साईडला भाकरी जळली तशी खायला आवडत नाही ना, तसंच आयुष्य पण आहे बघा. जर भाकरी एका साईडनं करपली तर आम्हाला खायला आवडत नाही. मी पहिली ना भाजीमध्ये मीठ आणि हळद घालून शिजवून घेतली आणि थोडंसंच तिखट घातलं, कारण आरीवला. आणि हा आम्ही घरी बनवतो तो मसाला आहे लाल तिखट, असं मी तो घरीच बनवतो वर्षाचा साठवण्यासाठी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया, बाय बाय. थंडीमुळे कसं ना व्हाईट व्हाईट आहे बघा थंडामध्ये, आणि ते बीचवरती गेलो होतो ना त्याच्यामुळे जास्त टँक पण झालं होतं. चला काय नाही, होणार चांगलं. रिअल आहे ते, रिअल आपलं कसं म्हटलं